हाय एव्हरीवन. बघा आता आहे ना, चांगल्या सवयी जर लावून घ्यायच्या असतील ना, त्या थोड्या आधी तरी ना थोड्याशा अवघड जातातच. कारण त्याची सवय पडजेपर्यंत. आता मी एक माझ्या शरीराला या डिटॉक्स वॉटरची सवय पाडून घेतलेली आहे. जवळपास 1 महिना झाला मी हे घेत आहे. माझ्या स्किनवर आणि माझ्या गटवर खूप छान असा इफेक्ट झालेला आहे. तर तुम्हाला जर ह्याची रेसिपी हवी असेल ना, मला नक्की कमेंटमध्ये सांगा. तसं तर खूप इझी आहे, पण खूप नाही का त्याचा रिझल्ट छान आहे. आणि जिमवरून आल्यानंतर असं छान असं स्वीट पोटॅटो बनवून मी खाते. बरं आता घरातली ना खूप सारी कामं असतात जी माणसांना सांगून सुद्धा माणसं करत नाहीत. तर माझ्या घरात सुद्धा असंच काहीसं झालं होतं. आता माझा हा जो मॉपचा बकेट असतो ना, तो खूप दिवसांपासून स्विंग होत नव्हता, म्हणजे फिरतच नव्हता. तर मला आता त्याला ठीक करायचं होतं आणि ऑलरेडी मी 15 ते 20 दिवस झाले माझ्या हसबंडला सांगून सांगून थकून गेले. पण त्यांनी काय हे व्यवस्थित करून ठेवलंच नाही आणि मला दिलं सुद्धा नाही. म्हटलं चला आज आपण ह्याचा आपणच मुहूर्त लावून घेऊ. मग काय छान त्याला आहे ना, पूर्ण त्याचं पोस्टमॉर्टम करायला सुरुवात केली आणि त्याला सगळं काढून टाकलं होतं बाहेर आणि मग त्याच्यात ऑइलिंग वगैरे करून त्याला व्यवस्थित केलं. फायनली ते छान असं फिरायला लागलं. बरं झालं आता माझं रोजचं एक काम तरी हलकं होईल, फरशी पुसण्याचं. बरं आता आज दुपारी आहे ना, छान असं चटपटीत काहीतरी खायची इच्छा होत होती. आता मुलींची जरी होत नव्हती, तरी माझी तरी मात्र होत होती. पण माझ्याच बरोबर मुलांना कुठं राहावतं. तर ते तर आता बघा अशी आमच्या घरात अवस्था आहे. आता ते पाणीपुरी तयार होईस्तोवर आम्हाला दमही पडत नाही आणि आम्ही गॅसच्या ओट्यावरच येऊन बसतो. आणि ह्या पाणीपुऱ्या ज्या आहेत ना, रेडीमेड आहेत. फक्त आणून आपल्याला तळायच्या असतात आणि मसाला टाकून पाणी तयार करायचं असतं. तर आम्ही ह्या इन्स्टंटवाल्या पाणीपुऱ्या नेहमी बनवून खातो. कारण आम्हाला सगळ्यांना घरामध्ये खूप छान आणि टेस्टी वाटतं म्हणून आम्ही ते आणून खातो. आणि त्याचबरोबर ना आम्ही एक गुळाची चटणी बनवून घेतो, जी की खूप इझी आहे. आणि या व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळ्यात जास्त तरी खायचंच दिसणार आहे आज. बरं आज आमचं एक पार्सल आलं होतं आणि पहा आम्ही किती उत्सुकतेने ते ओपन करत होतो. बरं आता अजून संध्याकाळी 3-4 ची वेळ झाली आणि आम्हाला अजून चटपटीत काहीतरी खावं वाटलं. तर मग असं आम्ही एक इन्स्टंट पॉपकॉर्न बनवण्यासाठी एक पॅकेट आणून घेतो. आणि टीव्ही बघत बघत म्हणजेच तारक मेहता बघत बघत आम्ही असं एन्जॉय करतो. बरं आता आवडो ना आवडो, पण आम्हाला तारक मेहता घरामध्ये कंटिन्यू खाताना चालूच लागतो. आता तुमच्या कुणाकुणाला ही सवय आहे बरं तारक मेहता पाहतच प्यायची? आमच्या घरात तर या दोघांना तीच सवय आहे. बरं आता यांना ना असं चटपटीत दिलं की खूप आवडीने खातात आणि तेच जर आपण यांना जेवायला दिलं की ह्यांना कुणाला आवड लागणार नाही. बरं आमच्या वेदांतीने छान डान्स केला म्हणून तिच्या मामानी ना पिझ्झा ऑर्डर केला होता. तोच एन्जॉय करणं चालू आहे. तर आम्ही आमचा पिझ्झा एन्जॉय करतो. चला मग चॅनलला सबस्क्राईब करा. बाय.